मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देन आई थॉट। कहाँ जाएगा दबोच देंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। गुड. अशीच कायम हसत राहा. किती छान दिसतेस हसताना. काय झालं? काही अरे चेहऱ्यावर दिसतंय. काय झालं बोलशील का? मी या नलीला काळजीपोटी कॉल मेसेज करतोय, ती मला इग्नोर करते आणि इकडे येऊन बघतोय तर काय हसत खिदळत बसली. अरे ती काय वागायची पद्धत झाली का? जाऊ दे रे, मला नाही बोलायचं याच्यावर. सोड. सौरभ, मी तुला ऑफिसला सोडतो आणि घरी जातो. मूड नाही आहेस. सासूबाई, मला ना तुमची ही साडी खूप आवडते. विशेष म्हणजे तिचा रंग आणि पोत खूपच छान आहे. कुठे बाहेर निघालायत का? नाही म्हणजे ठेवणीतली साडी आहे ना. विशेष प्रसंगीच नेसता तुम्ही ही साडी. काही विशेष कामानी बाहेर जाताय का? मलाही जरा छोटं मोठं सामान आणायला बाहेर जायचं होतं. मी आले असते तुमच्या बरोबर. तुम्ही कुठे जाताय हे मला माहिती असतं तर. ज्या अर्थी मी काही बोलत नाही त्या अर्थी मला तुला काही सांगायचं नाही हे साधं तुझ्या लक्षात येत नाही. तुला जायचं आहे तिकडे जा. मी तुला सोबत नेणार नाही. आज आपला मुद्दा म्हणून खोदून 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 विचारत असते. बाळू, हे बाळू, बाळू गाडी काढ. कुठे जायचं आई साहेब? सायली बिर्जेच्या घरी. सायली मॅडमच्या घरी? तिथं नको नको. तुला हात जोडायला काय झालं? सायली मॅडमच्या घरी जर मी तुम्हाला घेऊन गेलो आणि हे जर साहेबांना समजलं तर मला जीव मारतील. गाडी चालवणं तुझं काम आहे. कुठं जायचं ते आम्ही ठरवतो. मी सांगते ते ऐक. चल गाडी काढ. उघड दरवाजा. नली, सांग ना. झालं का बोलणं वेदशी? झालं बोलणं. म्हणजे त्या रात्री तो भेटायला आला होता मला. मग त्याने सावधही केलं ग मला संकेत बद्दल. पण मीच विश्वास ठेवला नाही त्याच्यावर. तो सांगत होता की त्याला स्वप्नात एक बाई दिसते. वेदला? हो. म्हणजे जेव्हा जेव्हा ती बाई दिसते ना त्याला, तेव्हा माझ्यावर संकट येतं. आणि त्या दिवशी त्याला स्वप्नात संकेत आणि मी भांडताना सुद्धा दिसलो होतो. त्याने मला बऱ्याचदा सावध केलंय ग. पण मीच विश्वास ठेवला नाही त्याच्यावर. पण काय माहिती, तो समोर आला ना की आमच्यात वाद होतात. म्हणजे मी कुठे कुठे चुकले ना हे सगळं समजतं मला. तोपर्यंत सगळं घडून गेलेलं असतं. पण मिताली, मी ना आता वेदला भेटणार आहे. खरंच भेट नले. तुला सावध करणे मागे त्याचा काही स्वार्थ नाहीये ग. उलट तो तुझी काळजीच घेतोय. आणि बघ, काही बोलावं असं वाटलं ना तर कधी पण बिनधास्त कॉल कर मला. हो, आणि मला सुद्धा बिनधास्त कॉल करू नकोस, कारण की माझ्याकडे फोनच नाही आहे. चल, काळजी घे. येते मी. चला, झालं ना? आलं.
काय झालं? ऑफिसला गेला होतास ना? काही विसरलास का? नाही, काय विसरलो नाहीये, मूड नव्हता म्हणून परत आलो. मूड नसायला काय झालं? नलीशी भांडलास का? आई, नलीचा काय संबंध? अरे काय झालं? मी बोलू का नलीशी? कशासाठी? कारण तुझा मूड सहसा जात नाही. आई, याच्यात नलीचा काय संबंध आहे? अगं, तिची ती आनंदी असेल ना, तिच्यासाठी मी माझा मूड का खराब करून घेईन? आई, नली, या विषयावर मला काही बोलायचं नाही, प्लीज. बाकीचे व्याप कमी आहेत का आपल्याला? साहेब पुन्हा एकदा विचार करा ना. साहेबांचा राग खूप वाईट आहे हो. मारून टाकतील मला. काळजी करू नकोस. 10 वेळा सांगणार नाही मी तुला. कोण आपण? मी ओळखलं नाही. बऱ्याच गोष्टींची ओळख करून द्यायला आले मी. आपण आधी आत तरी येऊ. ओ सॉरी, या ना, बसा. मी सुलोचना माणिकराव खोत. बाबाराव म्हणजे रणजित खोतांची आई. तुम्ही नमस्कार करते. अगं थांब थांब थांब. लगेच पाया पडू नकोस. शिवाय मला तुला आशीर्वाद द्यावा लागेल. माझा आशीर्वाद फळेलच की नाही याची खात्री नाही मी देऊ शकत. आणि आशीर्वाद द्यायला आपलं नेमकं नातं काय आहे हे तर कळायला हवं ना. मला समजलं नाही. हा, हेच म्हणायचं होतं मला. आधी आपण एकमेकींना समजून घेऊया. त्यानंतर तुला मला नमस्कार करावा असा वाटला तर त्यात औपचारिकता राहणार नाही. छान स्वच्छ साफ ठेवलंय घर. अगदी हौस आहे मला संसाराची. नाही, नीटनेटकेपणाची, स्वच्छतेची. बाबाची आणि तुझी ओळख जुनी आहे का? जुनी कुठली? अचानकच आमची भेट झाली होती. खरं तर माझा राहण्याचा प्रॉब्लेम होता, तेच मला इथे राहा म्हणाले. त्यांचे उपकार आहेत माझ्यावरती. अचानक या वेगाने काही गोष्टी घडतायत, त्यासाठी माणसानं सतर्क राहायला हवं ना. म्हणजे रस्त्यावरून चालताना पायाखाली 100ची नोट आली तर आपण 4 वेळ विचार करतो की ती नोट कुणाची आहे का चुकून पडली. अचानक तुला राहायला घर मिळालं, त्यामागची कारणं काय, उपकाराची परतफेड कशी करावी लागेल याचा विचार करायला नको का? हे बघ, जे सहजासहजी मिळतं ते गळ्याशी येतं. म्हणजे तुम्हाला? हे बघ सायली, तू एकतर साधी भोळी आहेस नाहीतर साळसूद. मी हे सांगायला आले, माझा मुलगा रणजित खोत याचं लग्न झालेलं आहे. अर्थात या लग्नाबद्दल माझ्या मुलानं तुला सांगितलं की नाही याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. पण एक आई म्हणून मी तुला सावध करायला आले की तू माझ्या मुलाचा नाद सोड.
अरे वा, सरप्राईज. आज चक्क घरी? काय वर्क फ्रॉम होम आहे की काय? नाही रे, कंटाळा आला होता ऑफिसला जायचा म्हणून घरीच थांबलो. कामाचा कंटाळा? आणि तुला नाही म्हणजे तुझ्या डिक्शनरीमध्ये कंटाळा नावाचा शब्द आहे? काही तुला बरं वाटते ना? काही ताप कणकण वगैरे नाही ना? काका काही झालेलं नाही. ठीक आहे. मला तर असं वाटतंय की काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला अनेक प्रश्न पडायचे. मग मला कळायचं नाही की मी मनातलं कोणाशी बोलू, मनातलं कोणाशी शेअर करू. तेव्हा भिकाजी माझ्यासोबत असायचं. मग मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगायचो, सगळं शेअर करायचो आणि तोही ऐकून घ्यायचा, समजून घ्यायचा. पण आता जसा वागतोय तसा तो नव्हता रे. खूप प्रेमळ होता भिकाजी. जेव्हापासून दादासोबत म्हणजे तुझ्या बाबांसोबत राहायला लागला ना, तेव्हापासून खूप तापट झाला, खूप एकेकूर झाला. पण मला खात्री आहे तो नक्की सुधारेल. वेळ यावी लागते ना. वेद, मन मोकळं करावं. कसं असतं ना काका, आपण एखाद्या व्यक्तीची खूप मनापासून काळजी करतो, खूप मनापासून मदत करतो आणि मग नंतर आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला आपल्या काळजीची, मदतीची, भावनांची किंमतच नाही. रादर त्यांना त्या गोष्टींची गरजच नाहीये. अशा वेळी त्रास होतो, अरे राग येतो की आपण का आपला वेळ वाया घालवला. एक्सपेक्टेशन्स. जेव्हा आपण एखाद्या नात्याकडून अपेक्षा करायला लागतो ना, तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख सहन करावं लागतं. आणि ती सल, ते दुःख मला तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय. नाही रे काका, अपेक्षा म्हणशील ना तर नलीकडून माझ्या अशा काहीच नाहीये. पण जेव्हा मी तिला इतक्या कळकळीने सावध करत असतो ना, तर निदान तिने एक कॉल, एक मेसेज करावा, आपण सुखरूप आहोत एवढं कळवावं. तुला सांगतो त्या वटवागोळासारखं ना उलट लटकवून ठेवते ती मला. जाऊ दे रे काका, मला तो विषयच नकोय. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. येतो मी. आणि मित्रा, इतकं सोपं नसतं जाऊ देणं. मैत्रीचा आत्मा म्हणजे एकमेकाच्या सुखदुःखात एकरूप होणं. आणि मला विचारशील तर येईल तिचा फोन. आज वटपौर्णिमा, वडाची पूजा झाली. मी अखंड सौभाग्याचं दान आणि यांना निरोगी दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना केली. आज लग्नानंतर काही वर्षातच मला खात्री पटली मी खूप भाग्यवान आहे म्हणून. छान सासर मिळालं मला. आज दिवाळी, फराळाचे पदार्थ केले. सासूबाईंच्या सांगण्यावरून का होईना यांनी मला पाडव्याची ओवाळणी साडी दिली. यांचा ताप कमी होतच नव्हता. रात्रभर मी यांच्या कपाळावर पट्ट्या ठेवल्या, सतत श्रीसुक्ताचा पाठ केला. पहाटे ताप उतरला, जीव भांड्यात पडला. आमच्या यांना पुरणपोळी खूप प्रिय आहे. त्यांना जे जे आवडतं ते मी सासूबाईंकडून शिकून घेतलं. माझ्या कष्टाचं सार्थक झालं. हॅलो. हॅलो, मी नली बोलते. घरीच आहेस ना तू? हो. का? काय झालं? मी तुझ्या घराबाहेर आले, थोडं बोलायचं होतं. येशील का प्लीज? हा, आलो.
आता सत्यवाना पुढे उभा राहतो मान खाली घालून आणि हात जोडून सांगतो त्याला, बाबा रे, तुझ्या विठ्याचं लग्न माझ्या भावाशी नाही होऊ शकत. वाईट वाटतं ते आपल्या आईचं. दया येते रे त्या माऊलीची. दादा, मी तयार आहे लग्नाला. आणि माझ्या मनाने अजून तुझा बायको म्हणून स्वीकार केलेला नाहीये. माझ्याकडनं कुठलीच अपेक्षा करू नको. हे गोतांचं ऐश्वर्य उपभोगण्यासाठी तळ ठोकून बसले ना तुम्ही बापले की ते. मग हे दुखी चेहरे करून रडण्याची सोंग कशाला करता? तुझ्यातला माणूस मेलाय. व्यसनाच्या आहारी जाऊन राक्षस झालाय तू. राक्षस. अत्यंत हेकेखोर आणि स्वार्थी झालाय तू. आणि स्वतः बरोबरच त्या विठाचं आयुष्य पण नाचवलं. मला कसे पाषाण काळजाचे होऊ नका मालक. माझ्या जागण्याला काडीची ही किंमत नाही, पण जगतोय मी. मिठाचा संसार सुखाने चाललाय हे बघायसाठी. सत्यवान, श्रीमंताच्या घरात आपली लेक जाते म्हणून तू स्वतःची पोळी भाजून घेतली ना. काय करतोस तू? या दारूनं आयुष्य नाचवलं तुझं भिकाजी. आणि तुलाही माहिती आहे की विठा वहिनी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी खपते की भले तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल तरी सुद्धा संसार करेन तर भिकाजीशीच. बोला, काय काम होतं? काम असं काही नाही, म्हणजे ऍक्च्युली मला सांगताही येत नाही. मी त्या मनस्थितीत नाहीये वेद. बर, मग? मी तुला रागात बरंच काही बोलून गेले. तू मला प्रत्येक वेळी समजवण्याचा प्रयत्न केलास. बरं, मग? नली, बोल काय ते पटकन. हे बरंच काही घडलंय. मला असं सांगता येत नाहीये. सिरियसली? तुला जर बोलायचं नव्हतं तर आलीस कशाला? मी प्रयत्न करते ना वेद. तू इरिटेट का होतोयस? मी कुठे इरिटेट होतोय? होतोयस तू वेद. हेच होतं. प्रत्येक वेळी आपण बोलायला गेलो ना की आपल्यात भांडणच होतात. नली, आपल्यात ना संवाद कमी, वाद जास्त होतात. सॉरी, तुला डिस्टर्ब केलं. वेद, मी आज वाद घालायला नाही, संवादच साधायला आले होते. बाय.
आहे